कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा. लेखिका मसिरा मोमीन. वाचक स्वर स्वाती पाटील. हा आहे कथेचा भाग पहिला. सानू, कम ऑन यार, यू हॅव टू डू धिस, असा मनात विचार करतच तिने त्या भल्या मोठ्या गेटमधून कॉलेजच्या आवारात पाऊल ठेवले. BAच्या 3ऱ्या वर्षासाठी तिने या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले होते. नवीन कॉलेज, नवीन शहर, सगळं काही नवीन होतं तिच्यासाठी. तशी खूप धीट होती ती. स्वतःच्या हिमतीवर खूप काही करायचं होतं तिला. एक ध्येय बाळगून होती ती स्वतःशी. समाजसेवा करायची खूप आवड होती तिला आणि म्हणूनच कदाचित BA करायचा निर्णय तिने घेतला होता. स्वानंदीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच तिचे लग्न करून देऊ हे तिच्या आईचे मत होते. परंतु तिच्या वडिलांनी कधीच तिला कोणत्याच गोष्टीसाठी जबरदस्ती केली नव्हती. खूप विश्वास होता त्यांचा तिच्यावर आणि सानूचाही आपल्या बाबांवर खूप जीव होता. आपली सानू आपलं नाव मोठं करणार एक दिवस, असं नेहमी म्हणायचे ते. पण हे तिच्या आईला कधीच आवडत नव्हते. सानू म्हणजे स्वानंदी, रघुनाथ धर्माधिकारी व सुमन धर्माधिकारी यांची मुलगी. तर सोहम हा त्यांचा 10 वर्षाचा मुलगा. सानूच्या जन्मानंतर तब्बल 10-11 वर्षानंतर सोहमचा जन्म झाला होता. त्यामुळे शेंडेफळ असलेले सोहमराजे घरात सर्वांचे लाडके होते. आईचा तर जीवच. दिसायला गोरापान, आईसारखे घारे डोळे असणारा सोहम सानूचाही खूप लाडका होता. सोहमचाही आपल्या ताईवर खूप जीव होता. सानू ही सोहमसाठी अगदी जीव काढायची. बहीण भावामधील हे प्रेम पाहून रघुनाथ अगदी सुखावून जात. तर सुमनला हे फारसे रुचत नव्हते. स्वानंदी दिसायला अप्सरेसारखी नसली तरी नाकी डोळी नीटच होती. रंग जास्त गोरा नव्हता, पण गव्हाळही म्हणता येणार नाही इतका उजळ तर नक्कीच होता. तिच्या नाजूक गुलाबाच्या पाकळीसारख्या ओठांवर सदैव हास्य असायचे. काळेभोर टपोरे डोळे ज्यात एखादा बघताच क्षणी कैद व्हायचा. पाठीवर रुळणारे लांब सडक काळे केस तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालायचे. साधारण उंची असणारी स्वानंदी नावाप्रमाणेच सतत आनंदी असायची. किंबहुना प्रत्येक गोष्टीत ती आनंद शोधायची. आयुष्याच्या बाबतीत ती खूप सकारात्मक होती. तिचे विचारही खूप पॉझिटिव्ह असायचे. तिचा हाच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तिला नेहमी जगायची एक नवीन उमेद घेऊन द्यायचा. स्वानंदीचे बाबा बँकेत होते. त्यांची नाशिकला बदली झाली होती, म्हणूनच तर सानूने ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षासाठी असे अचानक कॉलेज बदलले होते. तिच्या सगळ्या मैत्रिणी, तिच्या आठवणी, सगळं काही ती तिथे सोडून आली होती. कदाचित कायमसाठीच. कारण आता तिच्या बाबांना परमनंट पोस्टवर बढती मिळाली होती. त्यामुळे आता ते सर्वजण नाशिकलाच स्थायिक होणार होते. नाशिकच्याच एका नामवंत एरियामधील रो हाऊसिंग सोसायटीमध्ये त्यांनी एक बंगला खरेदी केला. सोहमची स्कूल जवळच होती, तर हा एरिया सानूच्या कॉलेजपासून थोडा लांब होता. पण सानूला याचे काहीच वाटले नाही, कारण मुळातच प्रवासाची आवड असलेल्या आणि सकारात्मक विचार करणाऱ्या सानूने तेही आनंदाने स्वीकारले होते. तर अशी ही आपली स्वानंदी, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना धैर्याने सामोरे जाणारी, प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीतही पॉझिटिव्हिटी शोधून काढणारी, नावाप्रमाणेच सदैव आनंदी राहणारी स्वानंदी. आजही या कॉलेजमध्ये तिचा पहिला दिवस होता. थोडी नर्वस होती, कारण तिच्या आधीच्या कॉलेजपेक्षा 3-4 पटीने मोठे होते हे कॉलेज. कॉलेजचा तो भला मोठा कॅम्पस पाहूनच तिला थोडी धडकी भरली होती. पण मुळातच सानू हुशार होती आणि प्रचंड आत्मविश्वास असलेली. त्यामुळे स्वतःची भीती दूर करत तिने डोळे बंद केले. एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे काळेभोर आत्मविश्वासाने भरलेले डोळे तिने उघडले आणि तिथून ती थेट प्रिन्सिपॉलच्या ऑफिसकडे गेली. दारावर टकटक झाली तशी प्रिन्सिपॉलनी दाराकडे पाहिले. मे आय कम इन सर? सानू.
येस, कम इन. प्रिन्सिपल. गुड मॉर्निंग सर. मी स्वानंदी रघुनाथ धर्माधिकारी. आपल्या कॉलेजमध्ये BA 3rd इयरला ॲडमिशन घेतलं आहे, मानसशास्त्र या विभागात. ॲक्च्युली सर, मला कॉलेजचा बस पास हवा आहे. त्यासाठी तुमची परवानगी पाहिजे. जाधव सरांनी तुमची सही या फॉर्मवर घेऊन यायला सांगितले होते. सानू एक फॉर्म त्यांच्यासमोर सरकवत बोलली. ओके, राहायला कुठे आहात मग तुम्ही? कल्याणी हाऊसिंग सोसायटी, मीरा रोड. प्रिन्सिपल सरांनी फॉर्मवर सही केली व तो सानूकडे सरकवत बोलले. कॉलेज बसचे काही रूल्स आहेत, ते तुम्हाला कंपल्सरी फॉलो करावे लागतील, अन्यथा तुमचा बस पास कॅन्सलही होऊ शकतो. आय नो सर. ओके देन, सबमिट युअर LC and other documents with the amount to the clerk office. You will get your pass in 2 to 3 days. Principal. Yes sir. Thank you. Have a nice day sir. सानू. सगळी कागदपत्रे क्लर्क ऑफिसला जमा करून स्वानंदी ऑफिस एरियामधून बाहेर पडली. आता तिला पुन्हा तो कॅम्पस एरिया दिसला. तसे तिच्या लक्ष कोपऱ्यात असलेल्या कॅन्टीनकडे गेले आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. चला, फायनली या कॉलेजमध्ये तरी माझी पिण्याची सोय झाली. आपली स्वानंदी ही व्यसनी आहे बरं का. वाचक हो, कसला विचार करताय? तुम्ही समजता तसं काही नाही बरं का. तिने जवळजवळ पळतच कॅन्टीन गाठलं, काउंटरला जाऊन ऑर्डर दिली व तिथल्याच जवळच्या एका टेबलकडे ती वळली. पुढच्या 10 मिनिटातच तिची ऑर्डर तिच्या टेबलवर होती. किती तो आनंद. तिने लगेच एक सेल्फी काढला आणि तो तिच्या अकाउंटवर पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, चाय लवर. पोस्ट अपलोड झाल्या झाल्या लगेच एक कमेंट आली, ओ हो हो, किती तो आनंद. बॅडली मिसिंग यू सानू. सानूनेही त्या कमेंटला रिप्लाय केला, सेम हिअर माय जान. आता तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि चहाचा कप हातात घेऊन त्याचा एक घोट घेतला. आहा, क्या बात है, आज तो दिन बन गया. तू चाहिए शाम सुबह तू चाहिए. हेडफोन लावून सानू मस्तपैकी चहाचा आस्वाद घेत होतीच की तिचा फोन वाजला. क्रमशः